निश्चितपणे ही लढत खूपच बघावा अशीच होणार आहे असं वाटतं मला. खरं आहे. पुढचा जो मतदारसंघ आहे कुर्ला, हा खरं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या सीमेवरचा असा मतदारसंघ आहे. तिकडून मंगेश कुडाळकर या विद्यमान आमदारांना शिंदे सेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. उद्धव सेनेच्या ज्या प्रवीणा मोरजकर या युवा नगरसेविका आहेत, त्या इथे काही चमत्कार घडवू शकतील का? खरं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना या ज्या उत्सुकता वाढवणाऱ्या लढाया आहेत त्यातला कुर्ला हा एक मतदारसंघ आहे. कुर्ल्यामध्ये जे काय चित्र आहे ते चित्र खूप समस्याग्रस्त आहे. या भागाच्या समस्या खूप मोठ्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मंगेश कुडाळकर यांनी सरकारच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण त्याचबरोबर या भागातली व्यक्तिगत जी काय निष्ठा आहे त्यापेक्षा वैचारिक निष्ठा महत्त्वाची असते. त्यामुळे बाळासाहेबांच्या मुलाच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहायचा जर निर्णय घेतला गेला तर त्यात प्रवीणा मोरजकर सरस ठरवू शकतात. आणि ज्या महिलांना उमेदवारी दिली आहे त्या महिलांच्या मागे शक्ती लावण्याचा निर्णय मातोश्रींनी घेतला आहे असं म्हणतात. त्यामुळे हा सामना खूप औत्सुक्याचा आहे. फक्त आज तिथे शिंदे गटाच्या प्राबल्यामुळे आणि सरकारमध्ये शिंदे असल्यामुळे थोडंसं जे ॲडव्हान्टेज आहे ते मंगेश कुडाळकर यांना आहे असं आत्ता वाटतं. आणि कुडाळकरांच्या प्रचारादरम्यान सुद्धा काही त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले होते. खरं तर शिंदे सेनेकडे जे जे आमदार गेलेले आहेत त्या प्रत्येक आमदारावर थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आरोप होतातच आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये गेलं तर लोक म्हणतात की हे हमारा काम करता है. मग काम करता है ही जर गुणवत्ता असेल तर मला असं वाटतं हे आरोप थोडे बोथट ठरतात. पण लोकप्रतिनिधी आरोपांच्या पल्ल्याड गेला पाहिजे याचं भान मला असं वाटतं कुडाळकरांसारख्या लोकप्रिय आमदारांनी ठेवायची गरज आहे. शैलेंद्रजी, कलिना जो